पुढील 5 ते 7 दिवस अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याने येणाऱ्या 5-7 दिवसात पोलीस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केल्यात। या दरम्यान विशेषतः मुंबई, पुणे व इतर राज्यातून येणाऱ्या लोकांपासून अत्यंत दक्षता घ्यावी लागणार असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत अचलपूर, चांदूर बाजार व तालुक्यातील कोणत्याही गावात थेट प्रवेश दिला जाऊ नये व जर कोणी आले असेल तर प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच व गावकऱ्यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर ताबडतोब सूचना द्याव्यात, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले आहे। कोरोनाला 45-40 दिवस आता पूर्ण होत आहे। बराच संयम आपण सगळ्यांनी पाळलेला आहे। बऱ्याच लोकांनी शिस्तीत सर्व काम केलेलं आहे। काही अपवाद सोडला तरी बऱ्यापैकी आपण आता याच्यावर विजय मिळवायच्याकडे जात आहोत। मित्र, आपण पाहतो का संक्रमणाचा आता सुरुवात झाली, तिसऱ्या टप्प्यात आपण आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आणि या टप्प्यात आणि या महिन्यात तर जास्त कोरोना फैलण्याची शक्यता आहे। आता तो जिल्ह्यावर आला, जिल्ह्यातून तो पुन्हा गावात येईल का, याची आपल्याला सगळ्यांनी दखल घ्यावी। हे 8-10 दिवस फार जोखमीचे आहे। ते म्हणते ना कत्तल की रात है, निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचे हे कत्लीचे दिवस आहे 8 ते 10। आणि या 10 दिवसामध्ये आपण जास्त नियम पाळून अधिक थोड्याशा अंतरावर जर बाहेर निघायचं असेल तर विनाकारण अमरावतीला जाऊ नका। काम असेल तरच मोठ्या शहरात जा जिथं कोरोनाची लागण झालेली आहे आणि काम नसताना तिथं जाणं हे व्यर्थ आहे। म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण चांदूर बाजार आणि अचलपूर 13 आणि 14 हा जनता कर्फ्यू आपण करणार आहोत। या दिवशी कोणालाच बाहेर निघायचं नाही 2 दिवस, याला आपल्याला गॅप द्यायची आहे। म्हणून सर्वांना विनंती करतो का नियम पाळा आणि या मे महिना आता आपण शेवटच्या टप्प्यात जात आहोत याला लढाईच्या। आपण ही लढाई जिंकणार आहोत। आपण सगळ्यांनी नियम पाळावा अशी विनंती। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।